तळकोकणात गणेशोत्सव अनेक प्रथा परंपरांनी साजरा केला जातो। काल सर्वत्र गौरीचं पूजन करण्यात आलं। मात्र तळकोकणात काल गौरी आवाहन झाल्यानंतर आज गौरी सजवून पूजन करण्यात आलं। गौरीला दागदागिने गजरा घातला जातो। मात्र काकडीच्या फुलांच्या हाराशिवाय इथे तिचा साज शृंगार पुरा होत नाही। तळकोकणात माहेरवासिणीला वडे सागोती करून घातली जाते। त्याच पद्धतीनं इथेही गौरीला माहेरवासीन म्हणून संबोधलं जातं। म्हणून तिलाही वडे सागोतीचा नैवेद्य दिला जातो, तर काही ठिकाणी शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो। कोकणात प्रत्येक घरामागे प्रथा बदललेल्या पाहायला मिळतात। मात्र वडे सागोतीचा नैवेद्य दाखवणाऱ्या गौरीचं अप्रूप निराळच। रात्री फुगड्या आणि भजन करून गौरीचा जागर केला जातो। उद्या या गौरीचं विसर्जन केलं जातं। वडे सागोतीचा नैवेद्य असलेल्या गौरीचा कसा असतो हा थाट जाणून घेऊया। गणपतीच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी ही गौरीचं आगमन होतं आणि आज आम्ही गौरी पूजन करताना त्या गौरीला जशा आमच्या सवासणी आम्ही सगळ्या नटतो तशा आम्ही गौरीला नटवतो, दागदागिने घालतो, हिरवा चुडा भरतो, नथ घालतो, साडी नेसवतो। पण त्यामध्ये खास करून आमच्या इथे काकडीची जी फुलं असतात, म्हणजे आमच्या कोकणामध्ये त्याला तवसं बोलतात, त्या तवशाची फुलं आम्ही त्याचा हार करून त्या गौरीला घालतो आणि तिचं पूजन करतो। पण आणखीन आमच्या घरामध्ये अशी प्रथा आहे, म्हणजे पारंपरिक खूप वर्षापासून आमच्या घरामध्ये अशी प्रथा चालू आहे की तिला वडे सागोतीचा आम्ही नैवेद्य देतो। म्हणजे जशी माहेरवाशीण घरी येते तिचे जसे लाड करतो आपण तसे त्या गौराईचे लाड करतो। मग त्याच्यामध्ये वडे सागोतीचं नैवेद्य असतो। गणपतीला आम्ही गोडधोड जेवण करतो, म्हणजे गणपतीच्या बाजूला गौरी आहे पण त्या गौरीला आम्ही वडे सागोतीचं नैवेद्य देतो आणि रात्रभर फुगड्या, भजन असे वेगवेगळे खेळ खेळतो।